झाले तसं सकाळीच आपण प्रवचन करू. सायंकाळी मात्र ठीक आहे 5 वाजता शिवपाठ होणार आहे. 5 म्हणजे 5ला आपण सुरू करा. तुम्ही लवकर जाणार असेल तर 4लाही सुरू करू शकता. काय अडचण नाही, 4ला तुम्ही शिवपाठ करा. नंतर आपली सगळे मंडळी तुमच्यासोबत जोडणार आहेत. आणि ह्याच्याबरोबर पारायणला बसण्यानं काही सूचना आहेत. स्वतःची तब्येतीची काळजी घ्या. सगळी वयस्कर मंडळी आहात. घरामध्ये काही कमी जास्त होते माहिती नाही. इथं मात्र तुमची पोटोबाची व्यवस्था मी चांगलं करू लागलो. कारण आपली राधाताई त्यांची सर्व टीम स्वयंपाकी खूप सुंदर त्यांनी करू लागलेत ना, छान करू लागलेत ना. बघा वयस्करांची ते खूप काळजी घेऊन आलेत. बघ राधाताई असेल संत मंडळी सगळे मिळून चांगली त्यांनी सेवा करू लागलेत. म्हणून तुम्ही नाश्ता करत असताना चांगली नाश्ता करा, पोटभर करा. प्रसाद घेत असताना पोटभर करा, अर्धावट करू नका. आणि रात्री सुद्धा पोटभरच करा, कारण की गडबड काही नाही आपल्याला. कारण 5ला काही तुम्हाला उठायचं नाही, मला 4ला उठायचं, माझं मी उठतो. तुम्हाला मात्र निवांत उठायचं, त्याच्यामुळे तुम्ही काही गडबड करू नका. म्हणून 3 टाइम प्रसाद चांगला घ्या, स्वच्छ ठेवा. तुम्ही स्वतः स्वच्छ राहा, स्वतःची काळजी घ्या. कारण 7 दिवस तुम्ही इथं आलो ना, तुमचं काळजी घेणं जबाबदारी माझं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची म्हणणं असं आहे की तुम्ही किती व्यवस्थित राहतो, एकमेकाला सांभाळो. पहिला आले लोकांना त्यांना वाढायचा, तुम्ही वाढून घ्यायचा. म्हणजे इथं आल्यानंतर असं वाटलं पाहिजे सगळं नाही की इथं कपिलदार म्हणजे माझं माहेर घर आहे, आम्ही सगळे इथे एकच आहोत. त्या भावनेतून सगळ्यांनी इथे एकमेकांना विचाराने एकमेकाला सहकार्य करत सर्वांनी या 2-3 दिवस आपल्याला काढायचं आहे. आता 16 तारखेची सूचना परत उद्या परवा आपण शेवटच्या दिवशी सूचना आपण देऊ. आणि आजचा सेवा करणारे काम जळगाव आणि आपलं मुख्य परिवार आणि तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगून आजचा म्हणले विराम देतो. शिवम भूयात. सांबजय नमः पार्वतीपते शिव हर हर. सगळेजण दोन्ही हात वरी करून भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, हर हर